9 जुलैचा दिवस हा नागपूरकरांच्या आयुष्यातला सर्वात काळा दिवस ठरला। कारण याच दिवशी वेणा जलाशयात जलविहाराचा आनंद लुटण्याकरता गेलेल्या तब्बल 8 तरुणांचा बुडून दुर्दैवी अंत झाला होता। मात्र ही घटना नेमकी घडली कशी याचा मात्र अद्याप उलगडाही झालेला नाही। या घटनेबाबत बचावलेला तरुण अमोल दोडके आणि नावाडी अतुल बावणे यांच्यातल्या खुलाशामुळे संभ्रम निर्माण झाला आहे। एकीकडे अमोलच्या म्हणण्याप्रमाणे बोटीत पाणी शिरल्यानं आणि क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्यानं हा अपघात घडल्याचं चित्र उभं राहत असतानाच हा अपघात सेल्फी काढण्यामुळे झाल्याचा धक्कादायक खुलासा अपघातग्रस्त बोटीचा नावाडी अतुल बावणे यानं केला आहे। याबाबत नावाडी अतुल बावणे आणि याच्याशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। वेणा जलाशयामध्ये जी नाव बुडाली होती त्यामध्ये 3 तरुणांचं जे दैव बलवत्तर होतं त्यातला एक अतुल बावणे आपल्यासोबत आहे। अतुल बावणे हा स्वतः त्या जी बोट होती त्या बोटचा चालक देखील होता, स्वतः तो ही बोट चालवत होता। नेमकं त्या दिवशी काय घडलं आपण जाणून घेऊया अतुलकडनं। आपण बघू शकतो की सध्या अतुलवर एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे। अतुल, काय सांगशील नेमकं त्या दिवशी काय झालं होतं? काय नाही झालं सर, इकून आम्ही बरोबर गेलो। पहिले पूजा केली, इकून गेलो, बरोबर आलो। बस थोडंसंच राहिलं होतं तर सेल्फी घेताना असे नाव आले। मग ते अक्षयचं लक्ष गेलं, नाव डुबून राहिली म्हणून। मग ते इकडून असे इकडं तिकडं झाली, शिदीच अंदर गेली मग। अच्छा, मला एक सांग, त्या नाव जी डुबली तेव्हा तिथे काय खूप हालचाल सुरू होती की सगळे शांत बसले होते? शांतच होते, फक्त ते अशी सेल्फी घ्यायची असं हालचाल थोडी होत होय। एक साईड होय, मग इकडले एक साईड होय। मला सांग, जेव्हा तू पूजा करायला तिथे तलावावर गेला होता तेव्हा काय तू स्वतः नाव काढली की या नागपूरचे जे तरुण होते त्यांनी तुला सांगितलं की चल नाव काढ, आम्ही फिरून दे? काय झालं तेव्हा तिथे? ते पण म्हणे माझी बी इच्छा, म्हणजे माझे 2 मित्र होते तर माझी बी इच्छा होती। अच्छा अच्छा, मला एक सांग, मग आतमध्ये गेल्यावर किती वेळ तुम्ही फिरले तिथे? जास्त नाही सर, 15-20 मिनिट फिरले। वापस येऊ राहिलं तर सर थोडंसं काटणच होतो। तर ते असं हाल सेल्फी काढायची ते एका मित्राचं अक्षयचं लक्ष पडलं, नाव डुबू राहिली म्हणून, म्हणजे पाणी वर येऊ राहिलं म्हणून। तसेच ते नाव अंदर गेले। मला एक सांग, त्या नावेवर साधारण किती लोक बसू शकतात तरी जर बसायचं असलं तर? म्हणजे असं म्हणतात की 11 लोक बसले म्हणून ओव्हरलोड झालं, असं काही असतं का? नाही सर, किती लोक बसू शकतात? 13-14 लोक बसू शकतात। मला एक सांग, असं म्हटलं की त्या लोकांनी तुला असं म्हटलं होतं की 2 नावे घेऊन जाऊ सुरुवातीला जाताना? हां, त्यांनी म्हटलं तुला की 2 नावं घ्या, तर तू म्हटलं बा एकाच नावेमध्ये होते? अच्छा, बाहेर 3 लोक आले, तू आधी आला की तुझ्या पाठीमागून हे 2 नागपूरचे मुलं आले? पहिले ते आले, मग मी सगळ्यात मागून आले। तू मागून आला, मग बाहेर आल्यानंतर तिथे काय झालं? ते तिथंच होते, मी धावत गेलो, म्हणलं असं कोणी तर डोंगा आणला अजून एक, त्याला काढायला गेलो, कोणीच नव्हतं। परत गेलो, मग मच्छी मार्केटमध्ये गेलो, सगळ्याला सांगितलं, मग बोलून आणलं। फेसबुक लाईव्हमध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं की खूप गोंधळ सुरू होता नावेवर, नाव इकडे तिकडे हालत सुरू होती। गोंधळ की नव्हता सर, फक्त सेल्फी काढे बस। सेल्फी? गोंधळ की नव्हता। किती अंतर होतं तू पोहत जेव्हा काठावर आला? जास्त नव्हतं सर, 15 फूट असं, बस 15-20 फूट। अच्छा, तू काही कोणाला तिथे वाचवण्याचा प्रयत्न केला, मग बाहेर काढण्याचा प्रयत्न केला? एकाला केला, तोच मला अंदर दाबे, मग त्याला सोडून दिलं, मी सगळ्याच्या मागून गेलो। मग नाव बोलली तेव्हा आजूबाजूला पण कोणी लोक होते का? लगेच होते, भरपूर लोक होते। हा, त्यांनी काही मदत नाही केली? पळाले ते सगळे पळाले। तर हा अतुल बावणे होता, ज्याचं दैव बलवत्तर होतं आणि सुदैवाने तो वाचला। सध्याच्या खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहे। सुरुवातीला त्याची प्रकृती खूप नाजूक होती, आता त्यामध्ये चांगल्या प्रकारे ग्रोथ होत आहे आणि सध्या तो आता संकटातनं बाहेरही निघाला आणि त्याची प्रकृती स्टेबल असल्यामुळे आता त्याचे नातेवाईक देखील सुटकेचा श्वास घेत आहे। फक्त आम्ही जय महाराष्ट्राच्या वतीनं सर्व तरुणांना किंवा राज्यातील असे पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांना विनंती करतो की आपण वेणा जलाशयातलं हे जे उदाहरण बघितलं त्यानंतर तरी कुठेतरी आपण एक धडा घेण्याची गरज आहे। कॅमेरामॅन दिनेश सातपुतेसह तुषार कोहळे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।